कोपरगाव मतदारसंघाचा मागील 4 वर्षात झालेला विकास पाहता आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघाच्या विकासाची केलेली कामगिरी उल्लेखनीय असून त्यांच्या रूपाने कोपरगाव मतदारसंघाला कर्तृत्ववान गतिमान नेतृत्व लाभले। याचा कोपरगाव मतदारसंघाच्या जनतेबरोबर मला देखील आनंद वाटत आहे, असे गौरव उद्गार महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले। कोपरगाव तालुक्यातील बाहेगाव देशमुख येथे आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून 4 कोटी रुपये निधीतून बांधण्यात आलेल्या नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे उद्घाटन व जिल्ह्यातील शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन महसूल, पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले। या प्रसंगी नामदार विखे पाटील बोलत होते। यावेळी महानंदाचे चेअरमन राजेश परजने, जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येसेकर, अप्पर जिल्हा अधिकारी सुहास मापारी अहमदनगर, अप्पर जिल्हा अधिकारी बाळासाहेब कोळेकर शिर्डी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे, प्रांत अधिकारी किरण सावंत, प्रांत अधिकारी माणिकराव आहेर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय घोकरे, तहसीलदार संदीप कुमार भोसले, गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विकास गोलप, आरोग्य अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रथमतः आपल्या सर्वांची मी या ठिकाणी क्षमा मागतो। मला कार्यक्रमाला उपस्थित राहता आला नाही। हवामान खराब असल्यामुळे निळवंड्यापर्यंत मी आलो होतो, परंतु मला परत मुंबईला जावं लागेल। आता विमानानं मी आता निघालोय। आता शिर्डीत आल्यानंतर माहेगावपर्यंत मला वाटतं उशीर होईल यायला, पण दुपारचे कार्यक्रम मी करणार आहे। मला आशुतोषजींचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांच्या पुढाकारानं आज माहेगाव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे। त्यांच्या विशेष पुढाकारामुळेच तर ही इमारत आता पूर्ण होते। त्यांनी त्यांच्या पुढाकारानं पुन्हा आणि राज्य सरकारच्या धोरणामुळे आज आपण जिल्ह्यात 8 ठिकाणी वाळू डेपो सुरू करतोय। सामान्य नागरिकाला स्वस्त दरात वाळू मिळावी हा त्या पाठीमागचा प्रयत्न आहे। अद्यापही या योजनेमध्ये पूर्णतः पारदर्शकता आलेली नाही आहे, याची मला थोडी खंत आहे, परंतु आपला प्रयत्न जास्तीत जास्त नागरिकांना या धोरणाचा लाभ मिळावा। घरकुलांसाठी आणि विशेष करून सरकारी कामांसाठी वाळू आपण आता मोफत उपलब्ध करून कारखाने वाळू मोफत मिळणार आहे। आणि आता नवीन धोरण आपण आणतोय वाळूचं, ज्यामध्ये थोडा अधिक पारदर्शकता आणणं, त्यामध्ये पारदर्शकता येईल असा आमचा प्रयत्न आहे। आज गोदावरीच्या आवर्तनाबद्दलचा आग्रह मान्य आशुतोषजींचा आहे, त्यापासून माझ्या संपर्कात आहेत। नाशिक पाटबंधारे विभागाचे अधिकारी बोलावले जातात। कोपरगाव आल्यानंतर चर्चा होईल। आमदार महोदयांचा सातत्यानं आग्रह असतो एक उन्मोदक आणि कर्तृत्ववान गतिमान नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळाले, याचा विशेष आनंद तुमच्यावर मला सुद्धा। आणि म्हणून मी आशुतोषजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो। असंच त्यांनी या विकासात्मक कामात सातत्यानं पुढाकार ठेवला तर या तालुक्याच्या कायाकल्प होण्यामध्ये विलंब लागणार नाही। राज्य सरकारचं जे काही सहकार्य त्यांना पाहिजे की त्यांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभं करू आपण, आणि त्यांच्या सगळ्या योजना पूर्ण केल्या जातील अशी त्या निमित्तानं आपल्या सगळ्या उपस्थितांना मी खात्री करू इच्छितो। मान्य जिल्हाधिकारी महोदय, मान्य मुख्य कार्यकारी महोदय, अधिकारी सुद्धा अतिशय या सगळ्या योजनांची अंमलबजावणी करता मेहनत घेत आहेत। मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो। उपस्थितांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। पुन्हा एकदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शासकीय कर्मचारी, सर्व कार्यकर्ते, पंचकृषी तालुके सर्व नागरिक आपल्या माहेगाव देशमुख PSCच्या
या उद्घाटन प्रसंगी हे उद्घाटन होतंय, एक फार मोठं समाधान या ठिकाणी होतं. आपण पाहिलं या मागच्या 4 वर्षामध्ये पूर्ण जगामध्ये कोविडचं सावट आपल्या जगावर होतं. आपल्या पूर्ण परिसरामध्ये कोविड होता, जगामध्ये होता. आणि म्हणून आरोग्याच्या ज्या काही व्यवस्था आहे यांना बळकटीकरण करणं फार गरजेचं झालेलं होतं. आणि म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून आपण आपल्या या परिसरासाठी एक PHC असले पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी सुविधा मिळतील, ते उपचार घेता येतील. आणि म्हणून आपल्या या परिसराला चाचणी असेल, पोयगाव असेल किंवा टाकळी असेल, या PHC दूरच्या अंतरावर होत्या, म्हणून तिथं सुविधा घेण्यासाठी अडचण येत होती. आणि म्हणून नव्याने आपल्या या पूर्ण परिसरासाठी तिथे लोकसंख्या लक्षात घेता, अंतराची अडचण लक्षात घेता आपल्या मायगाव देशमुख या गावामध्ये PHCचं आपण प्रस्ताव केला आणि ती मंजूर झाली. अशाच पद्धतीने आपण आरोग्याच्या विभागामध्ये आपल्या कोपरगाव शहरामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे तिथं 28 कोटीचं उपजिल्हा रुग्णालयाचं प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. येत्या महिन्यामध्ये त्याचं देखील भूमिपूजन आपल्याला करायचं आहे. आणि या कार्यक्रमानंतर होणारं संवत्सर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय याचं देखील भूमिपूजन आता होणार आहे. त्याचबरोबर तिळवणी या ठिकाणी PHC देखील आपण मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलाय. तिथे देखील लवकरात लवकर PHC कशी मंजूर होईल यासाठी प्रयत्न आहे. असे सर्व आरोग्य खात्यातील महत्वाचे विषय आपण या ठिकाणी घेतोय. तसेच आता विखे साहेब म्हटले का आपल्याला आवर्तनाची गरज आहे. काल परवा जी काही मीटिंग झाली त्याच्यामध्ये काही भागामध्ये पाऊस झाला असल्या कारणाने काही लोकांचं म्हणणं होतं का लवकर आवर्तन सुटण्याची गरज नाही, परंतु कोपरगाव तालुक्यामध्ये आणि काही मतदारसंघातल्या काही गावांमध्ये पावसाची अडचण असल्या कारणाने, पाऊस पुरेसा न झाल्या कारणाने आपल्याला लगेच रब्बीच्या पिकांसाठी पाण्याची आवश्यकता होती. आणि म्हणून आज इरिगेशन खात्याचे अधिकाऱ्यांना बोलून आमदार साहेबांनी खऱ्या अर्थाने लवकर रोटेशन कसं होईल यासाठी त्या ठिकाणी नियोजन किंवा मार्ग काढण्यासाठी आम्हाला काल शब्द दिलेला आहे. अशाच पद्धतीने विखे साहेब माझ्या मागे खंबीरपणे उभे आहे असा देखील शब्द त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. मला खात्री वाटते जसे आपले राज्याचे, आपल्या पक्षाचे प्रमुख आदरणीय अजितदादा अर्थ खात्याचं जबाबदारी सांभाळत असताना कुठल्या प्रकारे निधी कमी पडू देणार नाही अशा प्रकारचा शब्द दिलेला आहे, तसंच आमदार विखे साहेब जे आपल्या मागे खंबीरपणे उभे आहे, मला खात्री वाटते आपल्याला कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही. निधीच्या बाबतीमध्ये मात्र बाकीचं आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी काम करावं लागणार. आबांचा जरी आशीर्वाद आहे, आमदार विखे साहेबांचा जरी आशीर्वाद आहे, परंतु आपल्या सर्वांना त्या ठिकाणी एकत्रित राहून जे काही या ठिकाणी आपल्याला करायचंय ते साध्य करायच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, काम करावं लागणार आहे. खरं म्हणजे आपल्याला विखे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा होता. आपल्या शिर्डी आणि कोपरगावच्या भागासाठी एक महत्वाचा प्रश्न, ज्याच्यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न या ठिकाणी दूर होणार आहे, या महत्वाच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष देऊन सोनेवाडी मळा जो आहे, सावळीवीर आणि सोनेवाडी या परिसरामध्ये येणारी शेती महामंडळाची जमीन MIDC ला हस्तांतरित करून तिथे MIDC उभारण्यासाठी जो प्रस्ताव मंजूर झालाय त्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी सत्कार आपल्याला करायचा होता. अनेक वर्षांपासूनची आपली मागणी होती. मी देखील आपल्या मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपले उद्योगमंत्री देसाई साहेब असतील, राज्यमंत्री आदितीताई असतील किंवा आता तत्कालीन उद्योगमंत्री सावंत साहेब असतील, यांच्याकडे वेळच्या वेळी मागणी करून आपल्या भागासाठी MIDC झाले पाहिजे
अशा प्रकारची मागणी सातत्याने करत होतो आणि त्याला विखे साहेबांचा रेटा त्या ठिकाणी कामाला आला आणि म्हणून MIDC आपल्या या पूर्ण भागासाठी मंजूर झालेली. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आता काही लोक आहेत कशातच काही नाही, नुसतं आपला सत्कार करून घ्यायचा आणि खोट्या बातम्या द्यायच्या, खोटे त्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायचे, अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आता ही परंपरा आहे त्यांची, खोटं बोल आणि रेटून बोल, ही परंपरा चांगल्या पद्धतीने त्यांची त्या ठिकाणी चालू आहे. परंतु अशा लोकांकडे आपण कुठेही त्या ठिकाणी लक्ष न देता आपण आपलं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आणि सर्व जे काही कामं आपले आहेत ते टप्प्याटप्प्याने होणार आहे. आता PWDचे असतील, आपल्या पाण्याचे कामं असतील, कॅनलचे कामं चालू झालेले, पुलांचे कामं चालू आहे. पुढे जाऊन आपल्याला कॅनलची कॅपॅसिटी कशी वाढेल यासाठी त्याचे प्रस्ताव मंजूर करून आणायचे. रस्त्यांचे कामं आपले आता दिवाळी झाली, आता कामं चालू होतील. वाड्या वस्त्यांचे रस्त्याचे कामं त्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून आपल्या सर्वच गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय. परंतु काही लोकांना सगळं काय म्हणतं का पिवळच दिसतं, अशा पद्धतीचं काम त्या लोकांचं आहे. परंतु सर्व आपण काम करून आपल्या मतदारसंघांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करतोय. आता हे समोर अमृतेश्वर देवस्थान आहे, असे अनेक देवस्थान आहे. याला कवर्ग दर्जा आपण मिळवून दिलेला आहे. त्याच्यासाठी पर्यटन खात्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये निधी आलेला आहे आणि म्हणून ते देखील काम आपण या ठिकाणी करतोय. आज खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम 9:30चा होता, परंतु या सर्व हवामानाच्या अडचणीमुळं विखे साहेबांना या ठिकाणी समक्ष उपस्थित राहता येऊ शकलं नाही. परंतु त्यांच्या शुभेच्छा आपल्याला ऑनलाईन पद्धतीने मिळालेल्या आहे. शासकीय वाळू डेपो त्यांच्या संकल्पनेतून आपल्या पूर्ण परिसरामध्ये, जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी चालू झालेले आणि म्हणून जी काही घरकुलांना अडचण वाळूच्या बाबतीमध्ये असेल किंवा सर्वसामान्यांना घर बांधायचे असतील, त्यांना वाळूची अडचण असेल, ही या डेपोच्या माध्यमातून त्या ठिकाणी दूर होणार आहे आणि एक चांगली संकल्पना घेऊन आपण या ठिकाणी पुढे चाललो. असंच एक चांगले विचार घेऊन आपण पुढे जाऊया, अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्या सर्वांना सूचना देतो, विनंती करतो. आपण सर्वजण एवढ्या वेळ या ठिकाणी कार्यक्रमासाठी थांबून राहिले त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. आपण इथून कार्यक्रम संपल्यानंतर संवत्सरचा कार्यक्रम आहे, आता जेवणानंतर तो होईल, परंतु त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहावं. इथे आपल्या वारी कानेगाव या रस्त्याचं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून जवळपास 7 कोटीचं काम त्या ठिकाणी त्याचं भूमिपूजन आहे. ग्रामीण रुग्णालयाचं भूमिपूजन आहे. दिव्यांग बांधवांना साहित्याचं वाटप आहे. या कार्यक्रमासाठी देखील आपण सर्वजणी उपस्थित राहावं, अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि एवढ्या वेळ कार्यक्रमासाठी थांबला त्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.